मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। तुम्हाला माहीत आहे का 5 मिनिटात बनणारं ही आंब्याचं लोणचं 5 वर्षापर्यंत टिकू शकतं। म्हणजे एकदा बनवलं की 5 वर्ष आरामात बसून खायला येतं असं ही आंब्याचं लोणचं। तर आज मी मस्त असं आंब्याचा सीझन आलेला आहे आणि आंब्याचं लोणचं बनवणं। तर आजची ही रेसिपीमध्ये मस्तपैकी असं आंब्याचं लोणचं आपण बनवणार आहोत आणि एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कसं आंबा निवडायचं आणि आंबा कसा कापायचं हे सुद्धा। तर आजची ही रेसिपीला न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि 5 मिनिटात बनून रेडी ही आंब्याचं लोणचं 5 वर्षपर्यंत खा। चला तर मग आजची ही रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज बघणार आहे आंब्याचं लोणचं। तर त्यासाठी घेतलेले आहेत बघा 4 आंबे। रासार मी ना पाण्यात घालून ठेवलं होतं, पाण्यातनं काढून स्वच्छ असं वाळ्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत। तर मस्त असा आंबा आहेत बघा। आता आपण याला फोडून घेऊया। तर ह्या पद्धतीनं कापून घ्यायचं आहे। अजिबात पाणी ठेवू नका आंब्याला, स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्या। कापून दाखवायला लागले तुम्हाला। हे पहा किती मस्त आंबा आहे। तुम्ही मार्केटातून कापून बी आणू शकता। नाही मोठी इळती असली तर विळतीने कापा। माझ्याकडनं होती इळती म्हणताना मी चाकून कापून घ्यायला लागलेले आहे। तर ह्या पद्धतीने सगळं आंबं कापून घेते। तर आंबं सगळं का नाही फोडून घेतलेलं आहे आणि हे असल्या गुटले असतात का नाही ते बी काढून घेतलेलं आहे। पहा हे असलं आतलं काहीच नाही, याच्यात स्वच्छ करून घेतलेलं आहे एकदम। अजिबात काही घाण नाही, काय नाही, मस्त घरातल्या घरात असे ह्या चाकून बघा, अशा दातवाल्या चाकून कापून घेतलेलं आहे। तर आता ह्याला बाजूला करूया सगळं। आता इथं घेतलेलं आहे अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे, बारीक मीठ। आता इथे 1 चमचाभर का नाही हळद घेतलेली आहे, थोडीशी घेतलेली आहे। तर आता या दोन्हीला मिक्स करून घेऊया चांगलं। सगळीकडे मीठ लागायला पाहिजे, तरी हातानेच घ्या लावून। हे पा सगळीकडे लावायचं आणि रासार आपल्याला का नाही ठेवून देऊया आपण। हे संध्याकाळी 9 वाजता मी करायला लागलेले आहे। 9 वाजलेला आहे, म्हटलं आता फोडून ठेवून तुम्हाला संग शेअर करावं रेसिपी। आणि सकाळी आपल्याला उन्हात ठेवायचं आहे, त्यामुळे असं मीठ लावून हळद लावून ठेवायचं, पाणी सुटतंय। तर मस्त असं लावून घेतलेलं आहे। आता एक झाकण लावून रासार असंच ठेवून देऊया आपण। असं झाकण ठेवायचं म्हणजे काय पडत नाही, काय नाही, स्वच्छ राहतात। तर चला बघूया आपण रासार ठेवलं होतं आंब्याला आपण। तर हे पहा किती पाणी निघलेलं आहे। ते सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। सगळं पाणी काढून घेऊया एका चाळणीवर। तर सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता उन्हात सुकवूया आपण। तर उन्हात ठेवून देऊया असं एक 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 कॉटनच्या कपड्यावर हातरलं एक। तर मस्त असं वाळू घातलेलं आहे उन्हात। एक 2-3 तास वाळू देऊया आपण कडक, मग काढून घेऊन आचार बनवूया। आपलं बघा वाळवलंय चांगलं, मस्त असं वाळवून घेतलेलं आहे, पुसून छान असं वाळलेलं आहे। पा लई जास्त बी वाळवायचं नाही, मध्यम असं या पद्धतीने बघा वाळवून घेतलेलं आहे। आता गॅसवर ठेवलेले आहे कढाई, मसाले आपण भाजून घेणार आहे। तर इथं मसाले काय काय घेतलेत पहा। तर आता भाजून घेऊया आपण। इथं घेतलेलं आहे बडीशेप, थोडं थोडंच घेतलेलं आहे। हो खायच्या 2-2 चमच्याने।
हलकंसं भाजून घ्यायचं आहे, जास्त करपू नका. कलर वेगळा व्हायला पाहिजे, बस चेंज. आता मस्त असा कलर वेगळा झालेला आहे. काढून घेऊया एका प्लेट. आता इथं घेतलेली आहे मेथी. मेथी बी थोडीशी घेतलेली आहे. जास्त मेथी घातली तर कडापणा येतो या, त्यामुळे थोडीशी घेतलेली आहे. आपलं आंबा बी थोडंसं घेतलं होतं, 4च घेतलं होतं कापून. हलकंसं भाजा ह्याला बी. तो एकदम आता छान भाजलेला आहे. काढून घेते प्लेट. आता वेगवेगळा काढून घेते. मोहरी, आता मोहरी हलकीशी भाजलेली आहे. काढून घेते. इथं कांद्याचं बी घेतलेलं आहे, 1 चमचाभरच घेतलंय. तवं खायचं. हलकंसं भाजून घेऊया. काढून घेते. आता इथं घेतलेलं आहे मोहरीची डाळ. त्याला बी हलकंसं भाजून घेऊया. काढून घेते प्लेटा. कढईत ना तेल गरम करायसाठी ठेवते. मोहरीचं तेल घेतलेलं आहे इथं मी. कडक गरम करून घ्यायचं आहे मोहरीचं तेल वापरत असला तर. मेथी थंड झालेली आहे तर मिक्सरला लावून घेऊया. नुसती मेथी फिरवून घेते. आता असं बारीक करून घेतलेलं आहे, मध्यम बारीक. आता ह्याच्यातच टाकूया बडीशेप. जास्त बी लई बारीक करायचं नाही. आणि ह्याच्यातच टाकायची मोहरी बी. आता जरा मध्यम असं फिरवून घेऊन येते. तर ह्या पद्धतीनं का नाही बारीक करून घेतलेला आहे. एक बडीशेप बी तसाच आहे बघा, अखंड. अखंड असला म्हणजे नाही तर आता खाली आलं म्हणजे खूप छान लागतंय. आता थोडीशी बडीशेप अशीच टाकते ह्याच्यात. थोडीशी टाकलेली आहे. आता ही ह्याच्यात सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुरीचं बी, हे डाळ, कांद्याचं बी. आता तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे. कडक असा धुळा उठलेला आहे. तर आता या टायमाला बंद करायचं आणि बिलकुल तेल थंड करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात टाकूया हळद. हे 1 चमचाभर घेतलेले आहे. आता ह्याच्यात टाकायचं आहे मीठ अर्धी वाटी घेतलेली आहे. मीठ थोडं जास्तच लागते लोणच्याला. लाल तिखट घेतलेलं आहे. थोडंसं ठेवलेलं आहे, आपण तेलात वापरणार आहे. आता इथं घेतलेलं आहे आचारी मसाला बघा. ही आता हे बी वतोय ह्याच्यात. तर छान एकदा मिक्स करून घेऊया चमच्यानं. आता मिक्स करून घेतलेला आहे. आता इथं घेतलेलं आहे बघा 1 वाटी गूळ. असं मी बारीक असं एकदम किसून घेतलेलं आहे. तर ह्या टायमाला गूळ बी ह्याच्यात मिक्स करूया. गूळ नाही आवडत असला तर घालू नका, पण एकदा असं गुळाची एकदम
लोणचं करून बघा, काय भारी होतंय सांगते मी तुम्हाला. तर असं छान मिक्स करून घेऊया. हाताने असं सगळं मिक्स करून घेते, म्हणजे सगळीकडे लागतं या. चमच्याने एवढं नाही लागत, तर हाताने सगळं मिक्स करून घेते. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे तेल आहे का नाही, पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर पूर्ण तेल पहिलं थंड करून घेऊया. तर तेल आपलं पूर्ण थंड झालेलं आहे. त्याच्यात टाकायचं आहे हिंग, थोडंसं हिंग, आणि जे आपण लाल तिखट थोडंसं ठेवलं होतं ते सगळं ह्याच्यात मिक्स करायचं आणि एकदा हलवून घ्यायचं. तेल सगळं ह्याच्यावर ओतूया. मिक्स करूया एकदा. काय मस्त दिसायला पहा, बघताच तोंडाला पाणी सुटणारं लोणचं झालेलं आहे. जसं जसे गूळ येईल सगळं विरघळेल ना, तसं खूप छान दिसतंय आणि दिसायला खायला बी एकदम चव मस्त लागतंय असं. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं तेल ठेवलेलं बी आहे मी शिल्लक. तर आता इथे एक डबा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून डबा घेतलेला आहे. तुम्ही काचेच्या डब्यात बी भरून ठेवू शकताय. इथनं लोणचं बनवून गावाकडे घेऊन जात असत्या. जब सुट्टीला जातोय ना, त्यामुळं सुट्टीला जाते त्यावेळेला गावाकडे लोणचं बनवून घेऊन जात असते मी. म्हणताना मी काय करते, प्लास्टिकच्या भरणीत ठेवत्या. काचेच्या तर घेतलं तरी गावाला जाऊस तर फुटू बी शकते. त्यामुळं तुम्ही घरीच ठेवत असाल तर काचेच्या भरणीत ठेवा. काढून घेतलेलं आहे. आता बाकीचं उरलेलं तेल सगळं होतोय आपण. तर मस्त आपलं बघा लोणचं बनून तयार झालेलं आहे. काय मस्त झालेलं आहे. आता थोड्या वेळाने मी झाकून ठेवते. आता ऊन आहे थोडं थोडं, म्हणताना अजिबात लगेच झाकायचं नाही. थोड्या वेळानं झाकून चांगलं वरती ठेवून द्या आणि सारखं सारखं हात लावायचं नाही. हात लावायचं झालं तर एकदम वाळल्या हातच आणि वाळला चमचच घ्यायचा. पाण्याचा अजिबात वापर करू नका लोणच्याला, नाहीतर लोणचं लगेच खराब होतं या. आता असं बनवलं तर का नाही 5 वर्ष टिकतंय, काय अजिबात होत नाही. तर नक्की एकदा तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोंडपात्र खात राहा, मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.